जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल साठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचे थोडक्यात वैशिष्ट्य सांगायचे झाले तर पाहायला येतील, त्यामध्ये सहभागी व्हा. तुम्हाला परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर युट्यूब फेसबुक वरती उपलब्ध करून दिले जातील. ते तुम्हाला जास्तीत जास्त कितीही वेळा पाहता येतील, त्याला लिमिटेशन नाही. ते पब्लिकली डाटा केलेला आहे. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला दिल्या जातील, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास व्हावा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी सराव टेस्ट सोडवल्यात, ज्या मुलांनी सराव टेस्ट सोडवल्यात, त्यांचे पालक आपल्या मुलाला किती गुण पडले, त्यांनी टेस्ट कधी सोडवली होती, त्याची तारीख, वेळ, सर्व ची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, ज्यामुळे तुम्ही आपल्या विद्यार्थ्याची आपल्या मुलाची प्रगती पाहू शकता. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून तुम्ही प्रिंट करून तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आपणास देण्यात येत आहे. या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. अशा प्रकारच्या क्लासची आणि ट्युशनची महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर आज जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारे मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषेचा आज आपण लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं 50 ते 60 उतारे आपल्याला अभ्यासासाठी मिळतात, परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर आपणास उपलब्ध करून दिले जातील. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. मी स्वामीनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जवाहर नवोदय उतारा क्रमांक 77 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयासाठी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 77 मध्ये प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा याची आम्ही आपणास खात्री देतो. तुम्ही दिलेल्या सराव टेस्ट वेळच्या वेळी सोडत चला. जोपर्यंत आपल्याला पैकी गुण त्या सराव टेस्ट मध्ये मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट सोडवा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला चांगला सराव होईल. चला तर तुमच्यासाठी अगदी छोटा उतारा क्रमांक 77 तुमच्यासाठी स्क्रीनवर. विद्यार्थी मित्रांनो, उतारा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उताराचे सर्व प्रश्न आपण योग्यरित्या देऊ शकू. अभिनंदन श्रेयो, अगदी छोटा उतारा होता. अभिनंदन हो. चला, तुमचा उतारा वाचून झालाय. काही जणांचा राहिला असेल तर काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपण लाईव्ह तासिकेमध्ये पुढे जाऊ. ज्यांचं वाचून झालंय त्या सर्वांचं अभिनंदन. सृष्टी, प्रशांत, तुमचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उतारावर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. पहा, उतारा क्रमांक 77. तुळस हे झाड आहे, तुळस घरोघरी लावली जाते, तुळशीला आपले संस्कृतीत पूज्य मानले जाते. तुळस अनेक बाबतीत उपयोगी आहे. तुळस परिसरातील हवा शुद्ध राखण्यासाठी मदत करते.
काही उद्यानामध्ये भरपूर प्रमाणात तुळशीचे रोपे लावलेले असतात, टोपे झाले सॉरी रोपे आहे असतात. अशा ठिकाणी लोक फिरतात किंवा काही वेळा बसतात. त्यामुळे सुद्धा हवेच्या शरीराला पुरवठा होतो. आपल्या शरीराला प्राणवायूचा भरपूर पुरवठा झाला तर आपले अधिक ताजेतवाने बनतो. त्यामुळे प्रत्येकाने काही वेळा तुळशीच्या रोपाचा आसपास घालवायला असे म्हटले जाते. पहा आपल्या दारामध्ये तुळस या वनस्पती लावल्या जातात. बरेच जण तुळशीच्या माळा पण घालतात, परंतु सजीव तुळशीच्या वनस्पती ही सर्वात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती पृथ्वी तलावर आहे. म्हणून आपण तिला पूजतो पण आणि तिला देवाचं स्थान पण देतो. पहा विठ्ठलाच्या वारीमध्ये तर स्त्रिया तुळशीचे झाड डोक्यावरती घेऊन त्या वारीमध्ये विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत पायी प्रवास करतात. अशा या तुळशीचं महान महत्व आपल्याला या उत्तरामध्ये दिलेलं आहे, उत्तरा क्रमांक 77 मध्ये. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सगळ्यांचा उत्तर वाचून झालाय, मी वाचलाय, तुम्ही काळजीपूर्वक ऐकलाय. तर या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पहिला, प्राणवायू म्हणजे टिंबटिंब. प्रश्न पहिला, प्राणवायू म्हणजे टिंबटिंब. पर्याय ए वृक्ष, पर्याय बी ऑक्सिजन, पर्याय सी रोप आणि पर्याय डी तुळस. पहा योग्य उत्तर टाईप करा. प्राणवायू म्हणजे पर्याय ए वृक्ष, पर्याय बी ऑक्सिजन, पर्याय सी रोप आणि पर्याय डी तुळस. पहा प्रशांतचं उत्तर बी येतंय, ओमचं बी येतंय, सृष्टी गंडाळ बी उत्तर देते. चला बाकीच्याने उत्तर टाका. प्रयोग बी उत्तर देतोय. चला आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसवरी, महेश, भागवत उत्तर टाका. प्राणवायू सुयोगचं म्हणणं आहे बा. ओळ क्रमांक चुकली होती त्याची, खालून तिसऱ्या वळीमध्ये आहे बघा. खालून तिसऱ्या वळीमध्ये आपल्या शरीराला प्राणवायू भरपूर पुरवठा झाला. प्राणवायू समानार्थी शब्द आलेला आहे. प्राणवायू, प्राणवायूलाच आपण वैष्णवी बी उत्तर देते. वेदांत किशोर बी उत्तर देतोय. श्रेया चौरे बी उत्तर देते. चला सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. कृष्णा खाडे बी उत्तर देतोय. आपल्या प्रदीपला फोन केला होता का कृष्णा? प्रदीपला एक फोन कर, तो जॉईन होईल. तुझ्या मोबाईलवर फोन कर त्याला एक. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. इथं ऑक्सिजन शब्द लिहिताना पण चुकलाय. ऑक्सिजनला वरती अर्धा चंद्र लिहिता आला नाही मला. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, प्राणवायू म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी ऑक्सिजन. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. चला खूप छान प्रतिसाद तुमचा. तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न दुसरा. तुळशीला आपल्या संस्कृतीत टिंबटिंब मानले जाते. तुळशीला आपल्या संस्कृतीमध्ये टिंबटिंब मानले जाते. असं जर टिंबटिंब शब्द आला तर जशाच तसं वाक्य उत्तरामध्ये शोधून काढायचं, सापडतं आणि नंतरच उत्तराला गोल करायचा, त्याआधी उत्तराला गोल करायचा नाही. विद्यार्थी मित्रांनो पहा, पर्याय ए पूज्य, पर्याय बी चांगलं, पर्याय सी साधन, पर्याय डी यापैकी नाही. प्रशांत म्हणतोय दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे तुळशी संस्कृती टिंबटिंब मानले जाते. बरोबर आहे, दुसऱ्या ओळीतच त्याचं उत्तर लपलंय. अभिनंदन ओम, अभिनंदन प्रशांत. प्रशांत हे उत्तर देतोय, ओम हे उत्तर देतोय, श्रेया हे उत्तर देते, सृष्टी अंडाळ हे उत्तर देते, श्रेयोग हे उत्तर देतोय. सृष्टी म्हणते दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे, पण श्रेयोग पण म्हणते दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचंच उत्तर अगदी बरोबर आलं आहे. चला बाकीचे जे लाईव्ह आहे त्यांनी तासिकेमध्ये त्यांनी टाका. वैष्णवी हे उत्तर देते दुसऱ्या प्रश्नाचं. अभिनंदन वैष्णवी. चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचंच उत्तर अगदी बरोबर आलं आहे, कारण रिकामी जागा आहे. अशा प्रश्नाचा आपला एकही गुण जाणार नाही याची काळजी घ्या. विशाल बी उत्तर देते पहिल्या प्रश्नाचं. विशाल लाईव्ह तास केला नसेल तर तास कट करायचा आणि परत लिंक वरून जॉईन व्हायचं, जेणेकरून आपण लाईव्ह जॉईन होतो.
किंवा पुढे पुढे घ्यायचा, फॉरवर्ड करायचा, जेणेकरून आपण लाईव्ह येतो. कारण तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाकतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आपला दुसरा प्रश्न चाललाय. चला विद्यार्थी मित्रांनो, तुळशीला आपल्या संस्कृतीमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चांगला प्रतिसाद नोंदवला, योग्य उत्तर तुम्ही दिलं. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा, काही उद्यानामध्ये भरपूर प्रमाणात टिंबटिंब रोपे लावलेली असतात. प्रश्न तिसरा, काही उद्यानामध्ये भरपूर प्रमाणात टिंबटिंब रोपे लावलेली असतात. पर्याय ए फुलाची, पर्याय बी तुळशीची, पर्याय सी बदामाची, पर्याय डी सर्वच. जर टिंबटिंबचा प्रश्न असेल तर सोपी ट्रिक लक्षात ठेवायची, जशाच तसं वाक्य उत्तरामध्ये सापडायचं, त्याचा मधला शब्द जो गाळलेला आहे तोच शब्द पर्यायापैकी शोधायचा आणि नंतर उत्तराला गोल करायचं. डायरेक्ट आपल्याला उत्तर वाटतंय म्हणून उत्तराकडे जायचं नाही. कदाचित त्याचा समानार्थी शब्द पर्यायामध्ये असतो आणि आपल्याला तो योग्य वाटतो आणि आपण चुकीच्या उत्तराला गोल करून मोकळं होतो घाई गडबडीमध्ये. परीक्षेच्या वेळेस असं काही चूक करायची नाही. उत्तरात आधी ती ओळ शोधायची आणि नंतर आपण उत्तराला गोल करायचं. प्रश्न तिसरा, काही उद्यानामध्ये भरपूर प्रमाणात टिंबटिंब रोपे लावलेले असतात. पर्याय ए फुलांची, पर्याय बी तुळशीची, पर्याय सी बदामाची, पर्याय डी सर्वच. चला योग्य उत्तर ओमनी बी उत्तर दिलंय, श्रेयोग बी उत्तर देतोय, कृष्णा खाडे बी, प्रशांत सानप बी, साक्षी गंडाळ बी, श्रेया चौरे बी उत्तर देते, विशाल मोळकर हे उत्तर देते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. श्रेयोग मध्ये चौथ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे. भरपूर प्रमाणात तुळशीची रोपे, टोपे झाले चुकून, तिथं रोपे शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, ते दुरुस्त करून घ्या. मी पण दुरुस्त करतो नंतर, तास संपल्यानंतर. साक्षी खाडे बी उत्तर देते. सर्वांनीच उत्तर बी दिले, कोणाचे उत्तर चुकलं नाही, सर्वांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. प्रश्न तिसरा, या काही उद्यानामध्ये भरपूर प्रमाणात टिंबटिंब रोपे लावलेले असतात. योग्य उत्तर बी तुळशीची. चला बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. वेदांत किशोरे बी उत्तर देत आहे, सगळ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न चौथा, तुळस परिसरातील हवा शुद्ध राखण्यासाठी टिंबटिंब करते. तुळस परिसरातील हवा शुद्ध राखण्यासाठी टिंबटिंब करते. पर्याय ए मदत, पर्याय बी दूषित, पर्याय सी अशुद्ध, पर्याय डी यापैकी नाही. पहा रिकाम्या जागेवरचाच प्रश्न आहे हा पण, आणि म्हणजे जेणेकरून हा प्रश्नाचं सुद्धा उत्तर जसंच तसं आपल्या उत्तरामध्ये मिळू शकतं. तुळस परिसरातील हवा शुद्ध करण्यासाठी टिंबटिंब करते. पहा योग्य उत्तर ओम म्हणतोय ए उत्तर आहे मदत. सृष्टी ए उत्तर देते, सृष्टी गंगाळ. बघू कोणाचं बरोबर येत आहे, काही जणांचं चुकू बी शकतं. श्रेयोग ए उत्तर देतोय, वैष्णवी सोनवणे ए उत्तर टाकते. चला बाकीच्याने उत्तर टाका. सृष्टी गंगाळमध्ये तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे. अभिनंदन सृष्टी. साक्षी खाडे हे उत्तर देते, श्रेयोग हे उत्तर देतोय, ओम तिसऱ्या ओळीत म्हणतोय. अभिनंदन ओम. प्रशांत हे उत्तर देतोय, सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे. चांगला प्रतिसाद विद्यार्थी मित्रांनो तुमचा. चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंय सगळ्यांनी, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. अगदी सोपा उत्तर, अभिनंदन श्रेयोग. प्रश्न चौथा, तुळशी परिसरातील हवा शुद्ध राखण्यासाठी टिंबटिंब करतात. तर योग्य पर्याय बी, पर्याय ए मदत. ए पर्याय उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. प्रश्न पाचवा, बाग बगीचा या अर्थाने उत्तरात आलेला शब्द. बाग बगीचा या अर्थाने उत्तरात आलेला शब्द. पहा बाग बगीचेचा समानार्थी शब्द आपल्या उत्तरातला शोधायचा आहे. पर्याय ए तुळस, पर्याय बी संस्कृती, पर्याय सी प्राणवायू आणि पर्याय डी उद्यान. पहा हे चारही शब्द उत्तरामध्ये आलेले आहेत, पण बाग बगीच्याचा समानार्थी शब्द यापैकी योग्य एकच आहे. सृष्टी गंडाळ डी उत्तर देते, वैष्णवी डी उत्तर देते. चला बाकीच्यांनी उत्तर टाका. सहयोग डी उत्तर देतोय, प्रशांत सानप डी उत्तर देतोय. बघू कोणाचं तरी चुकणच बोलतोय आज, सगळ्यांचं बरोबर नसते रोजच.
ओम सोनवणे डी उत्तर देतोय. साक्षी खाडे डी उत्तर. सृष्टीगंधा तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर लपलंय म्हणते. काही उद्यानामध्ये भरपूर प्रमाणात तुळशीचे रोपे लावलेले असतात. अभिनंदन सृष्टी, म्हणजे बाग बगीचेचा समानार्थी शब्द तुला सापडलाय. प्रयोग डी उत्तर देतोय. कृष्णा खाडे डी उत्तर देतोय. चला सर्वांचं अभिनंदन. सर्वांचंच अगदी उत्तर बरोबर आलं आहे. म्हणजे तुमचा तुमच्या उत्तरावर पर्यायावर खूप विश्वास आहे आणि असाच विश्वास परीक्षेतही दाखवा, जेणेकरून शेजाऱ्याचं बघून लिहिण्याची वेळ आपल्यावर कधी येणार नाही आयुष्यात. दुसऱ्याचं उष्ट खाण्याची सवय कधी लावू नका विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्याचं उष्ट खाल्ल्याने आपलंही पोट भरत नाही, त्याचंही भरत नाही आणि दोघंही उपाशी राहतात, म्हणजे दोघंही नापास होतात. चल प्रशांत, एकदाच डी टाकीचा, डी डी डबल टाकल्याने काय त्याचं उत्तर बदलणार नाही. किशोरे डी उत्तर देत आहे. प्रश्न क्रमांक टाकत चला किशोरे. चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 77 इथं पूर्ण करत आहोत. चला, चांगला प्रतिसाद नोंदवला. या प्रश्न उत्तरातील कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पाचीची प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आलेले आहेत. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अद्याप काही मित्रांनी आपल्या नातेवाईकांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल, त्यांना लिंक पाठवा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर आपण जाऊया